साऊंड होईल, त्यानंतर चेंडू टाकला जाईल. काउंटडाऊन सुरू होतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गेम स्टार्ट. गेम प्ले. लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला घ्या षटकार. कुठलेही नक्कीच बक्षिसांचं इथून पुकारलं जाणार नाही, कारण आयोजन कमिटीकडून एक सूचना आमच्या कॉम्बॉक्स मधले जी आपण बक्षिसे देणार आहोत ती अंतिम सामना संपल्यानंतर आपण देऊ शकता. यावेळेला मात्र कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने विजय गायकवाड पोहोचतो आपले वैयक्तिक 7 धावसंख्येवर आणि आदित्य 11 न्यूयॉर्क पिंपले संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. येस, आमचे विनोद दादा माळे यांना विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. संजय कोहली फॅम टीम आपण पाहतोय. आदित्य 11 न्यूयॉर्क पिंपले संघ. हो, यावेळी मात्र वेगवान चेंडू सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये. या चषकावर जर न्यूयॉर्क पिंपले संघाने नाव कोडलं तर जिशे रँकिंगमध्ये हा संघ सध्या आपण पाहतोय खाली आहे. मात्र अचानक चौथरा मानकुली संघाला भेट करून मागे सरून हा संघ नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळेल. सध्या हा संघ नंबर 3 वर पाहायला मिळतोय. मात्र या चषकावर नाव कोडल्यानंतर पुन्हा एकदा रँकिंगमध्ये हा संघ नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळी ऑन साईडला शतरक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. पिंपळनेरवरनं खास करून सूत्रसंचालक नितेश पाटील यांनी पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. नितेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. अभिषेक गायकवाड हे सुद्धा पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे अभिषेकजी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट पाहतोय. ऋतिक मात्र या बाजूने बॅलमध्ये परतताना ऋतिक मात्र महत्वाचे सामने भोपळा फोडू शकलेलं नाही. आणि आता मात्र आदित्य 11 न्यूयॉर्क पिंपळे संघाचा न्यू बॅटर संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकतो. या स्पर्धेचे सर्व ज्याच्या माध्यमातून ज्याच्या स्वप्नातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांना दाखवले जाते. कल्पेश शेट्ट मस्के साहेब त्यांनी स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेचं आणि अखेर त्यांनी स्वप्न देखील हे पूर्ण केलेलं आहे. यश आकाश बाबांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खास करून न्यू एकवेरा पिंपळनेरला सुद्धा आकाश बाबा गायकवाड यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश बाबा गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, याला मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये झेला आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. दोन सफलता अर्जित केल्यात पियुष मात्रे आणि विकेट हॅट्रिकवर देखील आता गोलंदाज पाहायला मिळतोय. न्यू बॅटर
तन्मय गायकवाड एक युवा फलंदाज जाता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता कल्पेश शेट मस्के साहेबांना दाखवलं जाते. त्यांच्यासमवेत सुनील मस्के यांना देखील दाखवलं जात आहे. नक्कीच पूर्ण टीम त्यांच्या समवेत आपण पाहतोय. हो यावेळी मात्र या फुलटा चेंडू आहे. झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. हॅट्रिक हुकली जाते आणि हॅट्रिक हुकल्यानंतर इथे मात्र 2 धाव देखील फलंदाज कंप्लीट करताना. इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे पण मध्ये अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. येस या ठिकाणी अजय गायकवाड अर्थात अज्जू गायकवाड यांच्याकडून सुद्धा न्यू एकवेरा पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून या आयोजनाला सुद्धा त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अज्जू गायकवाड आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अज्जू. और वैसे भी अजय नहीं तो मजा नहीं. अजय गायकवाड हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांनी कल्पेश शेट मस्के साहेबांचं देखील विशेष कौतुक केलेलं आहे स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एम्फेरिस रिव्ह्यू होता मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडून फेअर डिलिव्हरी हा एक डिसिजन मैदानापर्यंत पोहोचला गेलेला आहे. हे कल्पेश शेट मस्के साहेबांना दाखवलं जाते. त्यांच्या समवेत संपूर्ण विधी 666 जवान टीम देखील आपल्याला पाहायला मिळते आणि यशस्वी आयोजन आपण पाहत आहोत या स्पर्धेचं. नक्कीच स्पर्धा कशी असावी तर स्पर्धा अशी असावी नक्कीच कल्पेश शेट मस्के साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने हे दाखवून दिलेलं आहे. कारण सीझनच्या स्टार्टला आयोजन करणं ही वेगळी गोष्ट असते. मग तर सीझनच्या एंडिंगला आयोजन करून ते यशस्वी करणं ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि ती मोठी गोष्ट कल्पेश शेट मस्के यांनी करून दाखवलेली आहे. त्यांनी बोलून दाखवलेलं नाही तर त्यांनी करून देखील दाखवलेलं आहे. नक्कीच सुभाष धुमाळ या ठिकाणी सन्माननीय जयंत शेठ गायकवाड साहेब यांनी सुद्धा या आयोजनाला खूप शुभेच्छा दिल्यात. खास करून न्यू एकवेरा पिंपळनेर संघाला सुद्धा त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि सागर शेठ गायकवाड हे सुद्धा या स्पर्धेसाठी आणि खास करून न्यू एकवेरा पिंपळनेर संघाला खूप खूप शुभेच्छा देतात. जयंत शेठ गायकवाड साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच युवा आणि डॅशिंग सागर शेठ गायकवाड आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. फ्री किल्ल्या चेंडूला मिडिक रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात दानसुर दाते जैन शेट गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र यंग अँड डॅसिंग इंजिनियर सागर शेट गायकवाड देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या संपूर्ण आयोजनाला आणि पिंपळनेर संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोहित पाटील जो आयवा झेल पकडला गेलेला आहे त्या आयवा झेलसाठी आपण पारितोषिक देणार आहोत. साहिल शेट मडवी जे की इव्हेंटचे सर्व ज्याच्या माध्यमातून सेट फीस आणि फॅन फीस आपण पाहत आहोत. कार्पेटचे सहारे चेंडू टोलवर गेलेल्या मेडिक रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने आदित्य 11 न्यू क्रॉप पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पोहोचते ते 12वर. संजय कोहली फॅम टीम आदित्य 11 न्यू क्रॉप पिंपळनेर संघ आपण सध्या फलंदाजी करताना पाहतोय तर क्षेत्ररक्षण करताना एकवेळ हवे दिवे संघ पाहायला मिळतोय. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटकाची जबाबदारी त्याच्यावर पुन्हा एकदा सोपवली गेलेली आहे. दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आणि म्हणूनच दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो अतिशय चांगला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे बुंध्यात हा चेंडू हाताला गेला होता हे आपण पाहू शकता. अगदी कुरात हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज सुमित पाटील. कोरे अँडरसन ऑफ हवे दिवे ज्याने देखील या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. खरं तर फलंदाज म्हणून त्याची चांगली ओळख आहे मात्र गोलंदाजीमध्ये त्यांनी विशेष कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे.
हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस वेगाने चेंडू निघून जातोय या विकेट कीपरच्या हातामध्ये गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू या निर्धावच्या रूपाने पाहायला मिळतोय हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये अगदी या परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते अगदी या कानाचा माप घेऊन चेंडू निघून जातोय या विकेट कीपरच्या हातामध्ये धावसंख्या स्थिर आहे धावपलिकावर 12 धावा पुन्हा एकदा प्लॅन मिस हा चेंडू देखील निर्धाव भुलभुले या गोलंदाजी पाहायला मिळते या इथे मात्र सुमित पाटील याची अशा प्रकारे या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर संजय कोहली फॅम टीम आदित्य इलेव्हन न्यू ग्रह पिंपळे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 12 धावा 6च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत पियुष मात्रे याचं षटक 9 धावांचं राहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी 2 सफलता अर्जित केले होते मात्र सुमित पाटील यांनी सफलता जरी अर्जित केली नसली तरी मात्र इकॉनॉमिकल षटक घातलेले आहेत कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात एकूण 3 धावा आलेल्या आहेत मात्र त्यामध्ये लेगबाजची धाव आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये कल्पेश शेठ मस्के साहेबांच्या खांद्याला खांदा लावून विशेष कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये सुनील मस्के जे चीफ कमिटी मेंबर आहेत अजित मस्के असतील हरीश माली रोशन खन्नागले हरीश पाटील योगेश मस्के कल्पेश सुरेश मस्के विशाल मस्के नील माली आणि कबीर माली त्यानंतर संपूर्ण जी टीम आपण बघतो विधी 667 जन्मन पिंपळास टीम त्यामध्ये सुनील मस्के वैभव पाटील साजन पाटील बाला पाटील विशाल मस्के अनंत मस्के राहुल वठा रोशन पाटील संकेत मस्के पियुष मस्के कार्तिक मस्के दीपेश सुतार आणि महेंद्र कामनकर यांची विशेष मेहनत आपण पाहतोय आणि कल्पेश शेठ मस्के साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार करण्यात यांचं देखील चांगलं योगदान कल्पेश शेठ मस्के साहेबांना लाभलेलं आहे जो ऐवा जेल पकडलेला आहे त्या ऐवा जेलसाठी आपण सेल्फीज पॅनपीस देत आहोत जे के इव्हेंट्सचे सर्व आपण पाहतोय साहिल मढवी साहेबांच्या माध्यमातून आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन संधू शेठ चौधरी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे हे आपण पाहू शकता हे पारितोषिक दिलं जात आहे ऐवा झेलसाठी हे पारितोषिक साहिल शेठ मढवी यांच्या माध्यमातून जे के इव्हेंटचे ते सर्व आहेत आणि जे के इव्हेंटची देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते कारण त्यांच्या या कामगिरीने या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत हे देखील याचा देखील उल्लेख आवर्जून करावा लागेल हे आपण पाहू शकता ती आतिषबाजी जी सुरू झाली होती अगदी स्पर्धा सुरू होण्यापासून ती संपेपर्यंत आपल्याला पाहायला मिळते पैसा वसूल आतिषबाजी आपण पाहतोय जणू काही पिंपळास गावामध्ये दिवाळी संपल्यानंतर देखील दिवाळी आपल्याला पाहायला मिळते और साहिल सेठ मडवी भी रुकने का नाम नहीं ले रहे देखो ढगात लाइटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि सेम देखील थांबायला तयार आहेत नाहीत पिंपळास असं गाव आहे ज्या गावामध्ये भरपूर रील स्टार आहेत ज्यामध्ये PM देखील आहेत CM देखील आहेत आणि AM देखील आहेत सगळ्याच गोष्टी बघायला मिळतात सुभाष दुबाळ आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट हे सुद्धा बघायला मिळते नक्कीच म्हणूनच पिंपळास गाव हे फर्स्ट क्लास गाव आहे ज्या गावामध्ये कुठल्याही गोष्टीची कसर नाही आणि कल्पेश शेट्ट मस्के साहेबांनी या स्पर्धेमध्ये देखील कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू दिलेली नाही अगदी परिपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय विक्रमी स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची आणि ही स्पर्धा कशी असावी ती स्पर्धा अशी असावी हे नक्कीच पिंपळासकरांनी हे दाखवून दिलेलं आहे हर्ष भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर 30 षटकातील त्यांना तो पाहायला मिळेल तर हर्ष भोईर याचा सामना करत फलंदाज हार्दिक गायकवाड यावेळी या मेडिक रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगली क्षेत्रक्षण डीपमध्ये पाहायला मिळते फक्त एकच धाव फलंदाज कंप्लीट करताना एका धावपेक्षा अधिक नाही पिंपळे संघाची धावसंख्या एका धावने पोहोचते ती 13 तन्मय गायकवाड आणि हार्दिक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे हो क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे आपण पाहतोय या व्यापीडायझोर
रंगबेरंगी जणू काय पाऊसच कोसळताना बरसताना पाहायला मिळत आहे. आणि सगळं ही सर्व किमया आपण बघूया जे की इव्हेंट्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. साहिल शेठ मडवी कुछ भी कर सकते हैं. यावेळी समोर खेळल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून इथे मात्र वंचित ठेवलेलं आहे. ती आदित्य इलेव्हन न्यू पिंपळे संघाच्या फलंदाजांना सध्या तरी पाहायला मिळत आहे. इथून केवळ आपण पाहतो या डावमधील 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूमध्ये इथे मोठ्या फटक्यांसाठी जावे लागेल आदित्य इलेव्हन न्यू पिंपळे संघाला. गोलंदाज हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर त्याचा सामना केला फलंदाज हार्दिक गायकवाड ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर हे अवॉर्ड देखील त्याने पटकावलेलं आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याची चांगली कामगिरी देखील पाहायला मिळालेली आहे. हो यावेळी मध्ये फुलटा चेंडू गॅप मोठा नाही धावांचा टोटा चेंडू निघून जाते सीमा पार रेखाम्या जागा बाहेर हा हो फ्री किल्ल्या चेंडूला मात्र शतषक सज्ज मिडू ग्रीजर मध्ये झेल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज हार्दिक गायकवाड याचा खेळ. न्यू बॅटर आदित्य इलेव्हन न्यू पिंपळे संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतोय केवल गायकवाड. तिसरं षटक मार्गस्थाने तिसऱ्या षटकामधील शेवटचे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज हर्ष भोईर. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण जनमन चषक पिंपलास 2026 मधील पाहतोय. एक वेळा हवेत विपक्षी आदित्य इलेव्हन न्यू पिंपळे या दोन संघामध्ये. यावेळी फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही. एक तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेसाठी प्रयत्न इथे आपण पाहतोय अखेर फलंदाज बाद होताना रनआउट चुरबाने. एकूणच धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालेला आहे. अर्धा संघ डगॉटच्या आसऱ्याला परतलेला आहे. मात्र एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतो पिंपळे संघाकडून केवल गायकवाड आणि दिशान गायकवाड. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रितेश पाटील सज्ज होताना तर प्रितेश पाटील याचा सामना करत फलंदाज स्ट्रायकर इनला आपण पाहतोय केवल गायकवाड.
प्रितेश पाटील तू केवळ गायकवाड शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा पहिला चेंडू. धावसंख्या 19 आपण पाहत आहोत. हो यावेळी मात्र मेडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. या बॅटच्या टोला चेंडू लागतो या निघून जातो या इष्टांच्या मागे. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज प्रितेश पाटील याने. कमीत कमी इथून या षटकामध्ये 10 ते 15 धावा जोडावे लागतील. आदित्य इलेव्हन न्यूयॉर्क पिंपळे संघाला जर फाईट बॅक करायचं असेल तर. धावसंख्या 19 धावपलीकडे पाहायला मिळत आहे आणि इथून 5 चेंडूचा खेळ या षटकामधील या डावामधील शिल्लक आहे. हो याले हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फाटका शतरक्षक चेंडू खाली या शॉर्ट लेग रिझन मध्ये झेल आणि या इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. 6वा फलंदाज बाद होताना. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक जर सीमारेषेवर झेल पकडतात तर त्या झेलासाठी या जे के इव्हेंटचे या सर्व आपण पाहतो या साहिल शेठ मडवी या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅश लोवर कॅश लो. आपण जर झेल पकडता तर आपणास 500 रुपयाचं पारितोषिक जे के इव्हेंटचे प्रोप्रायटर साहिल शेठ मडवी यांच्याकडून दिलं जाणार आहे. तर प्रेक्षकांनी देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. सीमारेषेवर बाहेर आपण जर आयवा झेल पकडता तर आयवा झेलसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीन फलंदाज दक्ष गायकवाड. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश पाटील सज्ज होताना 4 चूनचा खेळ अजूनही या षटकामध्ये शेष आहे. यावेळी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न खरं तर फान खेळण्याचा फानले काय रिझन कडे प्रयत्न होता पण ते चिनू जातोय या थनबे रिझन कडे. आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 20 वर. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 20 धावा. गेली हा फटका देखील आपण पाहतो फाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र धराशायी होताना. एक ऐवा जेलसाठी त्यांच्याकडून दिलं जाईल. शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20. या इनिंगमध्ये आदित्य इलेव्हन न्यूयॉर्क पिंपळे संघ
आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. थोडासा व्यत्यय आला होता आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर प्रितेश पाटीलचा सामना करेल फलंदाज नेत्रेश गायकवाड. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. आदित्य इलेव्हन न्यूक्रॉ पिंपलेर संघाची धावपलीकडे पाहायला मिळत आहे ती 20 धावा. सर्वच गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आणि म्हणूनच मोठे फटके खेळण्याची मुभा इथे पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव प्रितेश पाटील यांनी खर्च केलेली आहे. हो, यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू निघून जातोय डीप मध्ये, सीमा पार चौकार. हे आपण पाहू शकता, सन्मान केला जातोय. माझी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे चौधरी साहेबांना नेहमीच कल्पेश शेट्ट मस्के साहेबांच्या या जहनमान पिंपळा चषकाची आठवण देत राहील. क्या बात आहे, आपण पाहू शकता हा भव्य सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण नेहमीच साहेबांना राहील. त्यानंतर आपल्यामध्ये विनोद माली साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान या स्पर्धेचे वन मॅन शो कल्पेश शेट्ट म्हस्के साहेबांचे शुभ असते हा सन्मान येथे केला जाते. हे आपण पाहू शकता. मायची उपदेणारी उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक बजरंग बलीची प्रतिमा आपण पाहतोय दिली जाते आणि नक्कीच हे सन्मान चिन्ह देखील साहेबांनी या स्पर्धेची आठवण देत राहील. तर यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट बॉक्स विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. फायनल मॅच एक्सपेक्टेशन्स ज्या प्रकारे होत्या त्या प्रकारे पगले सत्र रागलेच नाही आहे. असं वाटलं की कुठेतरी प्रिपरेशन कमी पडलं की काय पगल्या सत्रामध्ये पिंपलनेर टीम्स सेमीफायनल 2 मध्ये देखील 25चे टार्गेट होतं. पण तिथे गोष्ट चेंज काय होती की तिथे न्यू एकविरा पिंपलनेर टीम सेकंड बॅटिंग करत होती. पण इथे आता परिस्थिती विपरीत झाली आहे. जे त्यांनी पिंपलासचं अगेन्स्ट केलं होतं तेच काम आता एकविरा ग्रुप हायवे दिवे टीमने त्यांचं अगेन्स्ट फायनलमध्ये केलं.
ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकदाही चॅम्पियन बनली नाहीये टीम एकविरा ग्रुप हायवे दिवे. बट ते काम या सीझन मधल्या अंतिम स्पर्धेमध्ये 32व्या स्पर्धेमध्ये येऊन आज पूर्ण होण्याची दाट शक्यता. 25चं टार्गेट. पगलाच बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर आखेत. कॅच. ड्रॉप. बॉलही बाउंड्री लाईनचा बाहेर. आता हा बॉल निसटलाय की फायनल सामना हातामधनं निसटलाय. आलाय पगलाच बॉल वरती. षटकार. पँगिवडीज नाखुश असेल जेव्हा हा रिप्ले सुबता नयन नंतर पाहिल ना तो नाखुश असेल सुबतावरती. तिथे उभा जरी लागला असता तरी सुद्धा कॅच होऊ शकली असते. जंप मारण्याचा तो प्रयत्न आणि त्यामुळे 6 धावा. आणखी एक फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फ्लॅट. लॉंग ऑफचा वर्ण. षटकार. ते मिळालं ना की पण उशिराने का होईना आम्ही आलोय आणि आम्ही इथे चॅम्पियन बनण्यासाठी आलोय. एकविरा ग्रुप हायवे दिवे टीम आता विजेते पदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता सन्मान दिलाय सिद्धेशला माहिती आहे या ओव्हरमध्ये जे करायचं होतं ते काम आपण करून दाखवलंय. आता इथे हे संपूर्ण षटक जरी शांत गेलं तरी सुद्धा फरक पडणार नाहीये. जी बाईक आय थिंक बाईक अथवा कार आहे तिकडे. प्लीज आपण लाईट्स ऑफ करा विनंती असेल. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत आणि आता करायचं आगेत फक्त 13 धावा. उडवला आणखीन एक. आता बॉल फक्त उंच गेलाय की लांब गेलाय. कॅच पकडण्यात आली. आता मिळेल सफलता. झटका पगला. कमी जरी असल्या जर पहिल्या बॉलवरती ती कॅच पकडली असती तर कुठेतरी भरपूर साऱ्या गोष्टी आपण चेंज करू शकलो असतो. आपण या मॅचमध्ये लढू शकलो असतो. पण पहिल्या बॉलवरती जी कॅच निसटली तिथे ज्या 6 मिळाला त्यात नंतर देखील एक षटकार आला. 12 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि त्याचमुळे आता 25 डिफेंड करणं हे फार अवघड झालंय. बट स्टील अजूनही सामना संपलेला नाहीये. ड्राईव्ह केला. कबसला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला. मिळेल सिंगल. आणि आता बॅटर्सला अतिरिक्त काही करायचं देखील नाहीये. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा या रन्स इझिली चेज होतील. एकविरा ग्रुप हायवे दिवे टीमची नवीन बांधणी केली. युवा खेळाडूंना सोबत घेतलं आणि युवा खेळाडूंना सोबत घेऊन चॅम्पियन बनण्याचं स्वप्न मैदानं गाजवण्याचं स्वप्न या टीमने पाकलं. फार मेहनत केली या संपूर्ण सीझनमध्ये. पण जे हवं होतं ते मिळालं नाही आणि मिळालं नाही म्हणून सोडून द्यायचं असं नाही. मिळालं नाही तर आणखीन जोमाने आणखीन मेहनतीने प्रयत्न करायचे हे एकविरा ग्रुप हायवे दिवे टीमने दाखवलंय. हा बॉल सोडून दिलाय. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन इथे मिळेल. आयुष्यामध्ये खरं तर जे आपल्याला मिळवायचं आहे तर एका दिवसामध्ये कधीच मिळत नसतं. पण मेहनत जर करत राहिलं तर एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. आणि आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ही नामी संधी आहे एकविरा ग्रुप हायवे दिवे टीमकडे. रन झालेल्या 14 आणि जिंकण्याकरिता करायच्यात फक्त 11 धावा. फक्त 11 धावांची आवश्यकता आहे.
पॅनवरती बॉल अपील सहमती तिथे नाहीये. अपील अजूनही झाली. अंपायरची प्रतिक्रिया बॅटचा संपर्क तिथे आला असं अंपायर्सने सांगितलं आणि कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. या टोटल 2 धावा आणि 2चा साग्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 वरती आणि 18 मध्ये करायचा 9 धावा. 18 चेंडू लागलेत, 9 धाव्यांची आवश्यकता आहे आणि फक्त आता असं आपण म्हणूया की फॉर्मॅलिटीज बाकी आहेत की काय, कारण कुठेतरी 25 जर डिफेंड करायचा होता फायनल मॅचमध्ये तर फर्स्ट ओव्हर 6 पेक्षा कमी धावा, 1 ते 2 विकेट या गोष्टी हव्या होत्या, पण ते नाही झालं फर्स्ट ओव्हरमध्ये. गोलंदाज सेकंड ओव्हर वेदांत आला. 18 मध्ये 9 करायचा आहेत. खरं तर पिंट्या पाटील यांचं देखील योगदान फार मोठं लागलंय, कारण मला आठवतं आजच्या दिवसामध्ये जेव्हा सावंतेचा अगेन्स्ट गाडी अडकली होती तेव्हा याच फलंदाजाचा बॅटमधनं 5 षटकार आले होते आणि आपल्या टीमला एक मॅच विनिंग टोटलपर्यंत पिंट्या पाटीलने पोहोचवलं होतं. त्यात नंतर सेमीफायनलमध्ये सिद्धेश पाटीलची ती आळेली खेळली. त्यात नंतर हर्ष भोईरने आज केलेली ती कमालीची गोलंदाजी, सर्वांची मेहनत आणि त्याच जोरावरती आपल्या पगल्या विजेतेपदाकडे वाटचाल करत आहे टीम एकविरा ग्रुप. हायवे दिवे नो बॉलचा इशारा, बीमर पडलाय आणि आता जिंकण्याकरिता फक्त 8 धावा करायचा आहेत. एक जबरदस्त स्पर्धा लागली आणि या स्पर्धेने या हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आता एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे असं वाटतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, बॉल डीप पॉइंटला चाललाय आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार आलाय. अंपायर्स फक्त बेल्स त्या कलेक्ट करा आणि बॉल हवेमध्ये आहे, बॉल गॅप मध्ये आहे आणि हा फटका विजयाचा आहे. ग्रुप हायवे दिवे टीमच्या नावावरती. चला दोन्ही टीम्स थांबू नका, अजिबात वेळ घेऊ नका. मंचा